आज आपण सेंट्रिफ्युगल क्लच बघूया. म्हणजे हा वन ऑटोमॅटिक टाईप क्लच आहे. ह्यात आपल्याला काही एंगेज डिसेंगेज करावं लागत नाही. स्पीडनुसार हा क्लच ऑटोमॅटिक एंगेज डिसेंगेज होत राहतो. ह्यात दोन स्प्रिंग वापरले असतात. हे डेड वेट आहे, जे जसं रोटेशन स्पीड वाढत जाईल तसं ते आउटसाईडला मूव्ह होत जाणार आणि ह्या डेड वेट एंडला जाऊन ते स्टॉप होणार. जसं स्पीड कमी होईल तसं परत ते पुन्हा आत येणार. हा इंजिन शाफ्ट आहे, हे अखंड फ्लायव्हील आहे. हाफ सेक्शन दाखवल्यामुळे खाली सेम ह्यासारखं पुन्हा आहे. हे क्लच शाफ्ट आहे अखंड, क्लच प्लेट आहे आणि ही प्रेशर प्लेट आहे. तर ह्याचं आपण वर्किंग बघूया. जसं इंजिन शाफ्टची स्पीड वाढत जाणार तसं तसं हा बॉल हे डेड वेट बाहेरच्या साईडला मूव्ह होत राहणार, जमी डाव्या साईडला. हे डाव्या साईडला मूव्ह झाल्यामुळे या फलक्रममुळे ही प्रेशर प्लेट आत डाव्या साईडला परत आतल्या साईडला ती मूव्ह होत राहणार. ज्यावेळेला स्पीड मॅक्सिमम असेल त्यावेळेला प्रेशर प्लेट फुल ह्या क्लच प्लेटला चिकटून ही क्लच प्लेट पुन्हा या फ्लायव्हीलला चेकणार. क्लच प्लेट ज्यावेळेला फ्लायव्हीलला एंगेज होईल त्यावेळेला इंजिन शाफ्टची पॉवर क्लच प्लेट थ्रू ह्या क्लच शाफ्टला मिळेल. जसं स्पीड कमी होईल तसा हा बॉल पुन्हा उजवीकडे मूव्ह होत राहणार. फलक्रममुळे प्रेशर प्लेट पुन्हा मागे येणार. प्रेशर प्लेट जसजशी मागे येईल तसं ह्या क्लच प्लेटवरचं त्याचं प्रेशर कमी होणार, त्यामुळे क्लच प्लेट सुद्धा उजवीकडे सरकणार आणि क्लच डिसेंगेज होणार. क्लच एंगेज करताना ही स्प्रिंग कॉम्प्रेस झाली असते, त्यामुळे त्याला क्लच डिसेंगेज होईल त्यावेळेस स्प्रिंग एक्सपांड व्हायचा प्रयत्न करणार, त्यामुळे क्लच प्लेट हा उजवीकडे सरकणार. त्यावेळेस प्रेशर प्लेट क्लच प्लेटला जाऊन एंगेज होणार असते. ज्यावेळी स्प्रिंग मॅक्सिमम असते ती त्याला एंगेज होणार त्यावेळेस ही स्प्रिंग कॉम्प्रेस झाली असते. त्यामुळं ज्यावेळेला स्पीड कमी होईल हे डेड वेट उजव्या साईडला येईल त्यावेळेस पुन्हा स्प्रिंग एक्सपांड होण्यास बघणार आणि त्यामुळे हे प्रेशर प्लेट जे आहे ती उजव्या साईडला येणार आणि आपला क्लच डिसेंगेज होणार. हे असं या क्लचचं एंगेज डिसेंगेज पोझिशन ऑटोमॅटिक होत राहतं. जर तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.